तसं पाहायला गेलो तर मटण रेसिपी अनेक वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवली जाते, पण आज मी खूपच सोप्या पद्धतीने मटण मसाला किंवा मटण करी कशी बनवायची ते सांगणार आहे। मटण बनवायचं म्हटलं ना की त्यासाठी खूप सारे मसाले घालावे लागतात किंवा मसाल्यांचं वाटण तयार करावं लागतं। हा खूप मोठा गैरसमज आहे। म्हणूनच आज मी माझ्या मैत्रिणींसाठी प्रेशर कुकरमध्येच खूप सोप्या पद्धतीने मटण मसाला कसा बनवायचा ते सांगणार आहे। मटणच्या या भाजीला तुम्ही रंग पाहू शकता, काय मस्त असाच आलेला आहे। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं वाटण तयार न करता सुद्धा टेक्स्चर तुम्ही इथे पाहू शकताय। कुठल्याच प्रकारचं वाटण किंवा मसाला करण्याची आवश्यकता नाहीये। एकदम सोप्या पद्धतीने एकदम ज्युसी मटण आपण आज कुकरमध्येच बनवतोय। खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा। त्याचसोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। ज्युसी मटण करी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे आणि ते बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला हे मटण अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट करून ठेवायचे। त्यासाठी इथे मी 1 वाटी दही घातलेला आहे। अशा प्रकारे दही घातल्यामुळे मटणला खूप छान चव येते। त्यानंतर हिरव्या मिरच्या 3 ते 4 इथे मी मध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि कांदे असे आडवे पातळ काप करून घेतलेले आहेत। त्यात इथे 1 कांदा घालायचा आहे। या मटणमध्ये कच्चाच कांदा इथे वापरायचा आहे। कांदा घालताना तो असा मोकळा करून घालावा शक्यतो। त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीपुरतं। 1 चमचा हळद घालायची आहे आणि हळद थोडी जास्तच वापरायची। हळदीने खूप छान फ्लेवर येतो आपल्या मटणला। त्यानंतर हे व्यवस्थित असं पूर्णपणे मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचे। अगदी तळापासून आपल्याला हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचे आणि अर्धा ते पाऊण तास जवळजवळ आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचे। त्यानंतर तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया। त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतली आहे, पुदिना घेतला आहे, लसूण घेतलेला आहे भरपूर असा, हिरव्या मिरच्या घ्यायच्यात पुन्हा आणि आलं घ्यायचं आहे। पाणी घालून या मसाल्याची बारीक अशी पेस्ट मिक्सरमध्ये तयार करून घ्यायची। आता आपण कुकरमध्ये हे मटण बनवतोय तर कुकरमध्ये तूप घालायचे सुरुवातीला आणि तुपाने खूप छान फ्लेवर येतो आणि तूप करपू नये म्हणून तेल घालायचे। तर इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत मी। तर खडे मसाल्यांमध्ये काळी मिरी, लवंग, दालचिनी, तेजपत्ता आणि चक्री फूल घ्यायचं आहे आणि हे आपल्याला छान असं तुपावरती परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिटं। आडवे कापलेले पातळ असे कांदे घ्यायचे आहेत। 4 ते 5 कांदे इथे मी पातळ असे कट करून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला या तेलावर किंवा तुपावरती छान असे परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मोठी करायची इथे आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला हा कांदा सुरुवातीला 5 ते 7 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे। हलकासा रंग बदलल्यानंतर या कांद्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत। तर पावडर मसाल्यामध्ये इथे मी कोणते मसाले घेतले ते सांगते। मोठा 1 चमचा मटण मसाला, गरम मसाला, धना पावडर, हळद आणि मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला कांद्यासोबत हलकसं तेल सुटेपर्यंत परतूनच घ्यायचंय। मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये जे कोथिंबीर आणि पुदिन्याचं वाटण बनवलेलं तर ते ह्या कुकरमध्ये घालायचं आहे। पुदिना मटणमध्ये शक्यतो घालावा, कारण पुदिन्याने खूप छान चव येते मटणला। परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं याला पाणी घालायचं आहे मसाल्यांना, जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत। आता पुन्हा पाणी घातल्यावरती छान असं हे मिक्स करून घ्यायचे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला हे कांदे शिजवून घ्यायचे 5 ते 7 मिनिटं। त्यानंतर झाकण काढल्यानंतर पुन्हा हे हलवून घ्यायचंय। ही स्टेप करणं गरजेचं आहे। असं केल्यामुळे काय होतं की आपले मसाले हे छान शिजले जातात आणि कुठेच कच्चेपणा राहत नाही मसाल्यांचा आणि कांदा देखील असा कचकच लागत नाही। आता त्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं मटण होतं तर ते ह्या कुकरमध्ये टाकून घ्यायचे सर्व। पूर्णपणे मटण ॲड केल्यानंतर आपल्याला हे सारखंच कंटिन्युअसली तळापासून हे कुकरमध्ये मटण जे आहे ते मिक्स करून घ्यायचे। पुन्हा झाकण ठेवून 2-2 मिनिटांनी असं आपल्याला पुन्हा हे हलवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। असे केल्यामुळे काय होतं की सगळे मसाले हे व्यवस्थित कोट होतात आणि आहे त्याच पाण्यामध्ये आपलं मटण थोडंसं अर्ध कच्चं असं शिजलं जातं आणि पूर्णपणे मसाले एकजीव होऊन छान असा फ्लेवर आपल्या मटणला येतो। त्यानंतर 1-2 वेळा असं केल्यानंतर याच्यावरती थोडंसं पाणी घालून जितकं तुम्हाला थिकनेस हवा आहे, जितकी भाजी घट्ट करायची किंवा पातळ करायची
तितकं पाणी ॲड करून कुकरला झाकण लावून पुन्हा 4 ते 5 शिट्ट्या मीडियम गॅसवरती काढून घ्यायच्या आहेत। शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाजीला छान अशी मस्त तर्री आलेली आहे। मस्त ज्युसी असं मटण आपलं इथे बनून तयार झालेलं आहे। छान असं गरमागरम भातासोबत, जिरा राईस किंवा गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरीसोबत हे आपण मटण खाऊ शकतोय। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून तुमच्या फ्रेंड्ससोबत ही रेसिपी शेअर करायची आहे। सेम अशाच पद्धतीने तुम्ही चिकनची भाजी सुद्धा बनवू शकता। एकदम ज्युसी चिकन बनून तयार होतं आणि मटण सुद्धा आपलं ज्युसी इथे बनून तयार झालेलं आहे। कुठल्याच प्रकारचे इथे आपण वाटण वगैरे किंवा भाजून मसाला असं काहीच बनवलेलं नाहीये। खूपच सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी आज रेसिपी शेअर केलेली आहे। रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने मटण घरी बनवून बघा। सेम हॉटेलसारखं आणि धाब्यावर मिळतं त्याच चवीचं आपण आज घरीच मटण मसाला बनवलेला आहे। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत फ्रेंड्स, ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।